हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रिद्धीज किचन। आजची रेसिपी आहे हेल्दी चीज पॉकेट्स। मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी अतिशय झटपट बनणारी आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग आपल्या हेल्दी चीज पॉकेट्ससाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। यासाठी लागणारे साहित्य आहे, एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप किंवा 1 वाटीने आपण गव्हाचं पीठ मेजर करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, थोडी जिरा पावडर, जे भाजून घेतलेलं जिरं असतं त्याची आपण पावडर यात टाकतोय, 1/2 टेबलस्पून। आणि आता थोडं पाणी ॲड करून याला प्रॉपर मिक्स करून एक त्याचा गोळा बनवून घेऊया। सॉफ्ट असा डो बनवून रेडी झालेला आहे। त्याला ऑइल लावून थोडं मळून घेऊया आणि 10 ते 15 मिनिट साईडला ठेवूया। 3 ते 4 उकडलेले बटाटे आपण स्मॅश करून घेत आहोत। बटाटे स्मॅश करून झालेले आहेत। एक पॅन घेतलेला आहे, या पॅनमध्ये आपण ऑइल टाकतोय। मीडियम फ्लेमवर ऑइल गरम झाल्यानंतर त्यात ॲड करूया जिरा। जिरं छान तडतडल्यानंतर त्यात आपण ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, हळद, धने पावडर आणि जो उकडलेला बटाटा आपण स्मॅश करून घेतला होता तो यात ॲड करून मिक्स करून घेऊया। नंतर चवीनुसार मीठ ॲड करून पुन्हा एकदा हे मिश्रण प्रॉपर मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिट वाफवून घेऊया। असे हे मिश्रण आपले रेडी झालेले आहे। यात आता आपण लेमन ज्यूस ॲड केलेला आहे 1 टेबलस्पून आणि हे नीट मिक्स करून घेऊन आपण आता गॅसची फ्लेम ऑफ करूया। डो आपला प्रॉपर सॉफ्ट झालेला आहे। थोडं ऑइल लावून त्याला पुन्हा मी एकदा मळून घेत आहे आणि त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीचे बॉल्स मी बनवून घेत आहे। असेच इतरही बॉल आपण बनवून घेऊया। त्यानंतर आपली बारीक पोळी लाटतो त्यानुसारच हे पण लाटून घ्यायचे आहे। तुम्ही पीठ लावून किंवा तेल लावून पण लाटू शकता। हे आता बारीक लाटून झालेले आहे आणि याला एक फॅन्सी शेप देण्यासाठी मी सुरीने स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही शेप बनवून हे चीज पॉकेट्स बनवू शकतात। यात आता आपण जे बटाट्याचे सारण बनवून घेतले होते त्याचा एक गोळा बनवून त्यावर ठेवणार आहोत आणि तो त्यावर फिट बसेल अशा पद्धतीने आपण त्याला शेप दिला आहे। त्यानंतर एक चीज स्लाइस घेऊन त्यावर ठेवून त्यानंतर हे पॉकेट जे आहे ते पॅक करून घेणार आहोत। या पॉकेटला आपण स्क्वेअर शेप देऊ शकतो, राऊंड शेप देऊ शकतो किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही शेप देऊ शकतो। अशा पद्धतीने डायमंड ठेवता येईल किंवा त्याला फोल्ड करून पॅक करून घेऊ शकतो। फक्त त्याच्याकडे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या पॅनमध्ये ऑइल टाकून आपण जे चीज पॉकेट्स बनवून घेतलेले होते ते शॅलो फ्राय करणार आहोत। आपण डीप फ्राय पण यांना करू शकतो, पण हेल्दी देण्यासाठी आपण या ठिकाणी कमी तेलाचा वापर करून शॅलो फ्राय करत आहोत। आता छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पण परतवून घेऊया। तसेच त्यांना साईडने पण थोडे परतवून घ्यायचे आहेत। हे हेल्दी चीज पॉकेट इझिली बनवून रेडी होतात आणि चीजी असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते खूप आवडतात। आपण सगळ्या साईडने त्यांना फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता हे दोघी साईडने खूप छान फ्राय झालेले आहेत। चला तर मग गरमागरम सर्व करूया। मी तुम्हाला एक चीज पॉकेट काढून दाखवते आहे। अतिशय चीजी असं आपलं हेल्दी चीज पॉकेट रेडी झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा
आणि रिद्धीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही माझ्या रिद्धीज किचनच्या फेसबुक पेजला पण फॉलो करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.